Hello dear students, how are you? This is the lecture number 6 of magnetic fields due to electric current and today we are going to discuss about Biot-Savart's law. ठीक आहे, आतापर्यंत या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं आहे की जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे की ज्याच्यातून करंट फ्लो होतोय तर ते काय करणार आहे, स्वतःच्या अराउंड एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार आहे. ठीक आहे, पण ती मेजर आपण केलेली नाही आहे. प्रॅक्टिकली आपल्याला जर ती मेजर करायची असेल तर तिथे आपल्याला बायोट-सावर्ट्स लॉ हा यूज करावा लागेल. का जर आपल्याला एक पॉईंट आहे, करंट कॅरिंग कंडक्टर असेल, एक पॉईंट असेल तर या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते मेजर करण्यासाठी आपल्याला हा लॉ दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथे काय करतो, एक करंट कॅरिंग कंडक्टर घेतो ऑफ एन आर्बिट्ररी शेप. ठीक आहे, असं कोणत्याही शेपचं मी एक करंट कॅरिंग कंडक्टर आहे, फॉर एक्झाम्पल वायर आहे. ठीक आहे, तर याच्यातून असं करंट फ्लो होतोय. याच्यातून काय होतंय, अशी या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होते. ओके, आता इथे जर करंट फ्लो झालं तर हे काय करणार आहे, एक प्रकारची मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करणार आहे. आता मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन कुठून भेटणार आहे आपल्याला, राईट हँड थंब रूलवरून. ठीक आहे, राईट हँड घेतलं, त्याची फिंगर्स कर्ल केली, थंब स्ट्रेच केलं. थंब स्ट्रेच कोणत्या डायरेक्शनमध्ये करायचं आहे, का ज्या डायरेक्शनमध्ये कंडक्टरचा करंट फ्लो होत आहे. ठीक आहे, आता इथे जर फॉर एक्झाम्पल इथे मी एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर केलं, छोटंसं पार्ट घेतलं, टोटल लेंथ आपल्याला माहीत नाही म्हणून एक छोटीशी लेंथ कन्सिडर केली आपण. ठीक आहे, तर याच्यामुळं आता इथे या पॉईंटवर फॉर एक्झाम्पल इथे एक पॉईंट पी दिलेला आहे. या पॉईंटवर मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला डायरेक्शन इथे इम्पॉर्टंट आहे. आता इथे डायरेक्शन कोणती असेल मॅग्नेटिक फील्डची, आता जर मी इथे याला या डायरेक्शनमध्ये करंट येतं, याला कर्ल केला, असं कर्ल केल्यानंतर फिंगर कुठं पॉईंट होती रे, फिंगर कुठं चाललेली आहे, मध्ये चाललेली आहे. कुठं चाललेली आहे, बोर्डच्या मध्ये चाललेली आहे. म्हणून त्यासाठी सिम्बॉल कोणता घ्यावा लागेल आपल्याला, सर्कलमध्ये एक क्रॉस घ्यावा लागेल. ठीक आहे, तर अशी त्याची डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, या पॉईंट पी वर हा जे करंट एलिमेंट आहे, याला आपण म्हणतो करंट एलिमेंट. काय म्हणायचं याला, करंट एलिमेंट आय इंटू डी एल. काय असतो ते, करंट एलिमेंट आय इंटू डी एल असतो. काय असतो ते, आय इंटू डी एल. आय म्हणजे काय, त्याच्यामधलं करंट, आणि डी एल म्हणजे काय, त्याच्यामध्ये एवढी लेंथ कन्सिडर केलेली येते, त्याला आपण करंट एलिमेंट म्हणतो. दोघांचा प्रोडक्ट इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, आता इथे पॉईंट पी वर जे मॅग्नेटिक फील्ड येणार आहे ते कशा कशावर प्रोपोर्शन असणार आहे ते घेऊ अगोदर. ठीक आहे, डी बी. आपण इथे सिम्बॉल डी बी घेणार आहे. हे स्मॉल एलिमेंटसाठी आपण डी बी घेणार आहे. का बरं, का तिथे आपण टोटल लेंथ नाही कन्सिडर केली, फक्त डी एल एवढी लेंथ कन्सिडर केलेली आहे, स्मॉल लेंथ कन्सिडर केलेली आहे. ठीक आहे, तर म्हणून मॅग्नेटिक फील्ड पण कशी असणार आहे, स्मॉल असणार आहे, ती असणार आहे डी बी. आता इथे जी मॅग्नेटिक फील्ड असेल, the magnetic field at point P is directly proportional to the current. हे कशाची proportion मध्ये असणार आहे, is directly proportional to current flowing through this element. ठीक आहे, अजून कशावर proportion असणार आहे, ते is directly proportional to the length element. लेंथ एलिमेंट म्हणजे जी स्मॉल लेंथ कन्सिडर केलेली आहे ते लेंथ एलिमेंट DL. ओके, इथे घेणार मी DL, I इंटू DL. अजून कशाच प्रोपोर्शनमध्ये आहे, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ द अँगल बिटवीन द साइन ऑफ द अँगल. साइन म्हणजे कोणता, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. साइन ऑफ द अँगल बिटवीन द लेंथ एलिमेंट, ही जी लेंथ एलिमेंट आहे ना तो, अँड द सेंटर ऑफ अँड द लाईन जॉईनिंग द पॉईंट पी विथ द सेंटर ऑफ एलिमेंट. म्हणजे पॉईंट पी आणि सेंटर ऑफ एलिमेंट दोघांना जॉईन करणारी जी लाईन आहे ते दोघांमध्ये जे अँगल असणार आहे इथे, तर त्या अँगलवर ते डिपेंड असणार आहे साइन थिटावर. हा अँगल कोणता घ्यायचा आहे, जे लेंथ एलिमेंट आहे तो आणि जे पॉईंट पी आहे तर त्याचं सेंटर, लेंथ एलिमेंटचा सेंटर आणि पॉईंट पी दोघांना जॉईन करणारी लाईन आणि ते लेंथ एलिमेंट दोघांमध्ये जे अँगल आहे त्याचा साइन थिटा घ्यायचा. ओके, अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द लेंथ एलिमेंट. लेंथ एलिमेंट पासून तर पी पर्यंतचा डिस्टन्स, फॉर एक्झाम्पल इथे आपण आर घेऊ. ठीक आहे, तर हे झालं त्याचं स्टेटमेंट. समजलं कसं घ्यायचं, परत एकदा सांगतो. The magnetic field at any point due to a current carrying conductor is directly proportional to the current flowing through the element, directly proportional to the length element.
ठीक आहे, लेंथ जेवढी कन्सिडर केली ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साइन ऑफ द अँगल बिटवीन द करंट एलिमेंट अँड द लाईन जॉईनिंग द पॉईंट पी विथ द सेंटर ऑफ एलिमेंट, त्याच्यामधला अँगल. त्याच्यानंतर अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम द लेंथ एलिमेंट. ठीक आहे, हे झालं त्याचा स्टेटमेंट. आता इथे तुम्हाला एवढंच दिलेली इक्वेशन दिलेली आहे, याच्यावरून तुम्ही स्टेटमेंट करू शकता. ठीक आहे, याच्यामधली क्वांटिटीज आय म्हणजे करंट, डी एल म्हणजे लेंथ एलिमेंट, त्याच्यानंतर साइन थिटा म्हणजे काय आहे, थिटा म्हणजे अँगल बिटवीन द लेंथ एलिमेंट अँड द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ एलिमेंट टू द पॉईंट पी. त्याच्यानंतर आर इज द डिस्टन्स बिटवीन द लेंथ एलिमेंट अँड द पॉईंट पी. ठीक आहे, त्याच्यावरून आता इथे काय करायचं आहे, इथे प्रोपोर्शनल साईन हे काढून टाकायचं आहे. काय करावं लागतो आपल्याला, एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो. या केसमध्ये तो कॉन्स्टंट आहे डी बी इज इक्वल्स टू कॉन्स्टंट काय घ्यायचं आहे याच्यामध्ये म्यू 0/4π इन टू बाकीची टर्म ॲज इट इज, कोणती आय डी एल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे जे कॉन्स्टंट असतो μ0, हे जे μ0 आहे याला म्हणत असतो आपण परमिॲबिलिटी. काय म्हणतात याला, परमिॲबिलिटी. परमिॲबिलिटी. आता याच्यामध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये कुलोम्स लॉमध्ये आपण हा सिम्बॉल बघत असतो ε0. ही असती परमिटिव्हिटी, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड परमिशनसाठी. म्हणजे एखादी इलेक्ट्रिक फील्ड असेल तर त्याला मीडियम चेंज झालं तर एअरमध्ये ठेवलं तर एक काहीतरी व्हॅल्यू असेल त्याची, तेच जर आपण पाणीमध्ये ठेवलं तर त्यावेळेस डिफरंट व्हॅल्यू असेल, तर ती परमिटिव्हिटी असती. सेम परमिॲबिलिटी असते. मॅग्नेटिक फील्ड जर मीडियम चेंज केलं तर इथे परमिॲबिलिटी पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ठीक आहे, तर हे जे μ0 असतो याची व्हॅल्यू किती असते, μ0 इक्वल्स टू इथे 4π × 10⁻⁻7 असते. किती असते, 4π × 10⁻⁻7. ठीक आहे, आणि याचं युनिट काय असेल आता याचा, आता इथे μ0 घेतलं तर या साईडला काय आहे डी बी म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्डचं युनिट टेस्ला. काय घेत असतो आपण, टेस्ला किंवा वेबर घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर इथे आता इथे आर स्क्वेअर डिवाइडला इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय म्हणजे काय होणार, इथे एम मीटर स्क्वेअर होऊन जाणार. ठीक आहे, इथे आय आहे, आय म्हणजे कसं आहे, इथे मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड म्हणजे करंट कशामध्ये घेत असतो आपण, ॲम्पियरमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर लेंथ एलिमेंट इकडे डिवाइडला येणार, लेंथ कशामध्ये, मीटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे याच्यातून 1 मीटर आणि इथलं 1 मीटर कॅन्सल झालं, म्हणजे याचा फायनल काय येणार आहे, टेस्ला मीटर अपॉन टेस्ला मीटर पर ॲम्पियर. ठीक आहे, हे त्याचं युनिट असेल. समजलं, असं तुम्हाला लक्षात जरी नाही राहत असेल ना तरी ते जे फॉर्म्युला आहे त्याच्यावरून आपण युनिट घेऊ शकतो त्याचा. ठीक आहे, त्याच्यानंतर याला जर पुढे सॉल्व केलं तर याची व्हॅल्यू किती येते, 1.26. ठीक आहे, सॉल्व केलं नाही केलं शक्यतो हेच ठेवत जा, 4π × 10⁻⁷ हे लक्षात ठेवत जा. का बरं, का इथे काय होणार आहे, इथे ती व्हॅल्यू ठेवली तिथे 4π आणि 4π काय होणार आहे, कॅन्सल होणार, फक्त 10⁻⁷ राहणार. ठीक आहे, × 10⁻⁶ ही त्याची व्हॅल्यू असते टेस्ला मीटर पर ॲम्पियर. ठीक आहे, हे झालं त्याच्यामधलं बायोट्स वॉट्स लॉ. आता याचा व्हेक्टर फॉर्म कसं लिहायचं, आता हे डी बी जे आहे ते व्हेक्टर क्वांटिटी आहे, म्हणून व्हेक्टर क्वांटिटी लिहिण्यासाठी आपण डी बी बार इज इक्वल्स टू काय येणार आहे इथे, याच्यामध्ये μ0/4π हे स्केलर क्वांटिटी, याला आपल्याला काही करता येणार नाही. त्याच्यानंतर करंट पण काय आहे, इथे स्केलर क्वांटिटी आहे. ठीक आहे, आता इथे आय डी एल साइन थिटा आहे. आता इथे ज्यावेळेस आपण साइन थिटा कुठे यूज करतो, स्केलर प्रोडक्टला का व्हेक्टर प्रोडक्टला, आपण हे व्हेक्टर प्रोडक्टला घेत असतो. आपल्याला इथे व्हेक्टर प्रोडक्ट कोणाचा घ्यायचा आहे रे, इथे डी एल बार क्रॉस आर बार करायचा आहे. व्हेक्टर प्रोडक्ट घेतलं डी एल आणि आरचा. आता इथे एक आरनी मल्टिप्लाय केलं तर खाली पण काय करावं लागणार आहे, एक आरनी मल्टिप्लाय करायचं म्हणजे किती येणार आहे, इथे r³ येणार आहे. ठीक आहे, हे झालं त्याचा व्हेक्टर फॉर्म. कोणता फॉर्म झाला हा, व्हेक्टर फॉर्म. ठीक आहे, समजलं कसं घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये ह्या इक्वेशनवरून काय समजतंय, हा लॉ कोणता आहे, इनवर्स स्क्वेअर लॉ आहे. कोणता लॉ आहे हा, इनवर्स स्क्वेअर लॉ. इनवर्स स्क्वेअर लॉ. आता इनवर्स स्क्वेअर लॉ म्हणजे कसं, आता याच्यामध्ये जे स्क्वेअर टर्म आहे इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स.
तर या टाईपचे जे लॉज असतात याला इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन घेतलं तर काय असतो, F=G(m1m2/r²) असतो, त्याला पण काय म्हणतो आपण इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणत असतो. तर हे पण काय आहे, याच्यामधलं एक इनव्हर्स स्क्वेअर लॉ आहे. ठीक आहे, तर हे झालं त्याच्यामधलं बायोट-सवार्ट्स लॉ. आता आपल्याला याची ॲप्लिकेशन बघायची आहे, म्हणजे आपण इथे कुठं यूज करू शकतो याला. तर याच्यामध्ये फर्स्ट ॲप्लिकेशन आहे करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. फर्स्ट कोणता आहे याच्यामध्ये ॲप्लिकेशन, करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. ठीक आहे, आता इथे एक लॉंग स्ट्रेट वायर असेल तर त्या केसमध्ये जर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचा असेल तर त्यावेळेस आपण बायोट-सवार्ट्स लॉ यूज करू शकतो. ठीक आहे, कसं यूज करायचं आता त्यासाठी इथे आपण काय करू, एक करंट कॅरिंग कंडक्टर कन्सिडर करू, एक स्ट्रेट वायर कन्सिडर करू. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल ही आपण ती स्ट्रेट वायर घेतली, अशी एक स्ट्रेट वायर आहे आणि त्यामध्ये करंट फ्लो होते ह्या डायरेक्शनमध्ये, अपवर्ड डायरेक्शनमध्ये करंट आहे याचा. ठीक आहे, आय हॅविंग लेंथ एल, याची टोटल लेंथ किती आहे, एल लेंथ आहे. ठीक आहे, आणि आपल्याला इथे एक पॉईंट पी दिलेलं आहे. कन्सिडर अ पॉईंट पी ॲट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स आर, कॅपिटल आर फ्रॉम द वायर. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे इथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे त्याचा, कॅपिटल आर एवढा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे कन्सिडर अ करंट एलिमेंट. आता इथे लेंथ एलिमेंट आणि करंट एलिमेंट दोघांमध्ये फरक आहे. लेंथ एलिमेंट म्हणजे काय, फक्त तेवढी लेंथ, जी छोटी लेंथ कन्सिडर करतोय आपण ती, आणि करंट एलिमेंट म्हणजे काय, आय इंटू तेवढी छोटी लेंथ, तर त्याला आपण करंट एलिमेंट म्हणत असतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तो करंट एलिमेंट आपण इथे कन्सिडर केलं एवढं पोर्शन. ठीक आहे, इथे काय आहे, करंट एलिमेंट म्हणजे आय इंटू डी एल बार आहे. काय आहे, आय इंटू डी एल बार. ठीक आहे, आता इथे डी एल बार घेत असतो आपण, लेंथ स्केलर क्वांटिटी, पण इथे आपण वेक्टरमध्ये घेतो. वेक्टरमध्ये का बरं, इथे जे करंटची डायरेक्शन असेल ना त्याच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मेजर करायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे हे जे डी एल आहे आणि हे जे पॉईंट पी आहे, ज्या पॉईंटवर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट करायचे आहे त्याचा डिस्टन्स इथून तर इथपर्यंतचा डिस्टन्स किती आहे, ते आर बार आहे. ठीक आहे, इथे वेक्टर फॉर्ममध्ये इथे आर पण घेऊ शकतो आपण, आर बार वेक्टर क्वांटिटी म्हणून दाखवलं आपण. ठीक आहे, आता इथे अँगल कोणता असणार आहे, आता करंट एलिमेंट कुठं चाललं आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये, जे डिस्टन्स आहे ते कुठं आहे, या डायरेक्शनमध्ये. अँगल कोणता असेल इथे, थिटा अँगल इथे असेल. इथे असेल का, नाही, इथे असेल थिटा अँगल. समजलं, थिटा अँगल कुठं घ्यायचं, साइन थिटासाठी. तर हे जे करंट एलिमेंट आहे याच्यामुळं इथे जे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होणार आहे ते किती असेल रे, त्यासाठी आपल्याकडे आहे अकॉर्डिंग टू बायोट-सवार्ट्स लॉ. कशावरून घ्यायचं, फर्स्ट थिंग याच्यावरून जे मॅग्नेटिक फील्ड असेल त्यासाठी आपल्याला काय करायचं, बायोट-सवार्ट्स लॉ कन्सिडर करायचं. अकॉर्डिंग टू बायोट-सवार्ट्स लॉ, हे दोन सायंटिस्ट आहे बरं का, दोन जणांनी हे प्रूव्ह केले म्हणून आपण दोघांचं नाव लावत असतो इथे. बायोट-सवार्ट्स लॉ, त्याच्यावरून डी बी जी स्मॉल मॅग्नेटिक इंडक्शन असेल, मॅग्नेटिक फील्ड असेल, ती किती असेल रे, μ0/4π इंटू इथे आय डी एल साइन थिटा अपॉन आर स्क्वेअर. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, या पॉईंट पी वर हे टोटल लेंथ जी असेल ना, टोटल वायर, त्याच्यामुळं किती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, पण आपण इथे काय करतोय, फक्त एवढे पोर्शनसाठी घेतोय. पूर्ण पोर्शनसाठी घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तिथे तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो, जिथे डी बी यूज केलेला असतो त्याला जर आपण स्मॉल क्वांटिटीसाठी असतो, आणि जर टोटल जर फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी आपण त्याला इंटिग्रेट करतो, इंटिग्रेशन घेतो त्याचा. ठीक आहे, आपल्याला इथे काय करायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. पण इथे काय आहे, एक कंडिशन आहे का, आता ही जी वायर दिलेली ती कशी दिलेली आहे, करंट इन अ स्ट्रेट वायर तर आहे, लॉंग वायर दिलेली, कशी दिलेली आहे, लॉंग वायर दिलेली आहे. म्हणजे हे त्याचं सेंटर असेल, काय असेल, वायरचा सेंटर असेल. आता हे लोअर हाफ कुठपर्यंत गेलेले ते आपल्याला माहिती आहे का, नाही.
कुठपर्यंत गेलेलं ते माहिती का नाही, म्हणून आपण काय करणार 0 to इन्फिनिटी कन्सिडर करणार, निगेटिव्ह इन्फिनिटी. त्याच्यानंतर इथे आता जे अप्पर हाफ आहे ते कुठपर्यंत गेलेलं आहे ते माहिती का आपल्याला नाही, म्हणून काय असणार आहे 0 to परत कुठं प्लस इन्फिनिटीपर्यंत अशी ती लेंथ कन्सिडर करायची आपल्याला. ठीक आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लोअर हाफ, लोअर इनफायनाईट हाफ, म्हणजे हे जे इनफायनाईट वायर आहे ना त्याचा हाफ, त्याच्यामुळे जी मॅग्नेटिक फील्ड आहे ती. त्याच्यानंतर याच्यावर जेवढी इन्फिनिटीपर्यंत जेवढी लेंथ आहे ना त्याच्यामुळे मॅग्नेटिक फील्ड. तर हे काय होणार आहे, जे टोटल मॅग्नेटिक फील्ड असेल, काय टोटल मॅग्नेटिक फील्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड, टोटल मॅग्नेटिक फील्ड काय असेल याच्यावरून, द टोटल मॅग्नेटिक फील्ड बी will be equals to integration of dB but 2 times. काय करायचं आहे इथे, इंटिग्रेशन ऑफ dB असेल तर ते 2 टाइम्स घ्यावं लागणार आहे. का बरं, का इथे जे आपण वायर कन्सिडर केलेली ती खूप लॉंग वायर आहे, तर लोअर हाफमुळं इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असेल, अप्पर हाफमुळं इथे काहीतरी मॅग्नेटिक फील्ड असेल, आणि दोन्ही पण काय आहे याच्यामध्ये त्याचं जे मॅग्नेट्यूड असेल तर सिमेट्रिक वायर, लॉंग स्ट्रेट वायर आहे, म्हणून इथे जे अप्पर पोर्शनमुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आणि लोअर पोर्शनमुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते दोन्ही पण इक्वल असेल. म्हणजे टोटल जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला 2 टाइम्स करावं लागेल इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे व्हॅल्यू पुट करायची, बी विल बी इक्वल्स टू 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ. आता सॉरी, इथे इंटिग्रेशन पण कुठून कुठपर्यंत घ्यायचं, आता इथे असेल 0, इथे कोणती 0 मार्किंग असेल आणि ते वायर कुठपर्यंत गेलेली माहिती का आपल्याला नाही, म्हणून कुठून कुठपर्यंत घ्यायचं 0 to इन्फिनिटी घ्यायचं, कुठून कुठपर्यंत इथे 0 to इन्फिनिटी घ्यायचं. ठीक आहे, आता इथे डीबीची व्हॅल्यू पुट करायची. डीबीची व्हॅल्यू काय आहे इथे μ0/4π इंटू इथे IDL साइन थीटा अपॉन r². ओके, आता याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म्स जे आहे ते आपण बाहेर काढून घेऊ अगोदर. कॉन्स्टंट टर्म्स कोणते कोणते आहे, बी इज इक्वल्स टू इथे μ0I, हे काय आहे कॉन्स्टंट आहे, μ0 इंटू I. ठीक आहे, डिवायडेड बाय इथे 2 ने डिवाइड केलं तर इथे फक्त 2 राहून जाणार, इथे 2π बाहेर आलं, μ0I अपॉन 2π. आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहणार, फ्रॉम 0 to इन्फिनिटी इथे राहणार फक्त DL साइन थीटा अपॉन r². ठीक आहे, एवढी टर्म राहिली. लेंथ एलिमेंट DL आहे ते आपण किती पण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, चेंज होती आहे थीटा, अँगल थीटा, लेंथ एलिमेंट चेंज झाली तर अँगल थीटा पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. r² ही जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स कोणता, हा r, इथलं कन्सिडर केलं म्हणून r आहे, पुढे गेल्यानंतर हे r जास्त होऊन जाणार आहे. ठीक आहे, ती व्हेरिएबल क्वांटिटी. त्याच्यानंतर आपण काय कन्सिडर करणार इथे, आपल्याला इथे ही जी साइन थीटा आणि r आहे त्याची व्हॅल्यू पुट करायची. कशाची, साइन थीटा आणि r ची व्हॅल्यू. तर आता इथे साइन थीटा जर बघितलं आपण, साइन थीटा इज इक्वल्स टू काय येणार आहे, इथे साइन थीटा घेतलं तर इथे घेऊ शकतो का आपण त्याचा ट्रिग्नोमेट्रीमध्ये यूज करून, नाही, आपल्याला हा अँगल कन्सिडर करावा लागेल. कोणतं, साइन टोटल हे जे अँगल असेल ते 180 डिग्री असेल, 180 मधून काय करायचं आहे, थीटा मायनस करायचं, म्हणजे काय करायचं ते पाय मायनस थीटा करायचं. काय करायचं, पाय मायनस थीटा, पाय मायनस थीटा म्हणजे काय 180 मायनस थीटा हा अँगल. आता इथे पाय मायनस समथिंग काही जरी केलं तर आपल्याला परत साइन थीटा भेटणार आहे, म्हणून आपण ते घेऊ शकतो. ठीक आहे, याच्यावरून साइन थीटा इज इक्वल्स टू काय येईल इथे, याचा अपोजिट साईड काय आहे, r, काय आहे याच्यामध्ये कॅपिटल R, डिवायडेड बाय हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस काय याची स्मॉल r. ठीक आहे, समजला हा. त्याच्यानंतर आपण हे जे r आहे कोणतं, हा r, याची पण व्हॅल्यू घेऊ शकतो. तर ती व्हॅल्यू किती येणार आहे, त्यासाठी आपण काय करू इथे त्याचा फॉर्म्युला, सॉरी हे जे स्मॉल r आहे ना त्याची व्हॅल्यू पुट करायची. आता स्मॉल r किती येईल याच्यावरून, स्मॉल r विल बी इक्वल्स टू इथे काय येणार, इथे पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो. इथली लेंथ किती आहे, L आहे, L, आणि इथली लेंथ किती आहे, r², r आहे, म्हणजे याचा पायथागोरस थेरम यूज केलं तर किती येणार आहे, √of r² प्लस L² येणार, सॉरी कॅपिटल R² प्लस L². ठीक आहे, म्हणजे तीच व्हॅल्यू आपण इथे पुट करू शकतो. म्हणजे काय इथे
आर कॅपिटल आर अपॉन स्क्वेअर रूट ऑफ स्मॉल आर एल स्क्वेअर प्लस कॅपिटल आर स्क्वेअर. ठीक आहे. आता हे दोन्ही व्हॅल्यू कशाची साइन थिटा आणि आर हे दोन्ही व्हॅल्यू काय करायची याच्यामध्ये पुट करायचे. म्हणजे कसं आता बी इज इक्वल्स टू काय येणार आहे इथे म्यू 0 आय अपॉन 2 ही टर्म ॲज इट इज घ्यायची. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. आता इथे व्हॅल्यूज कशाची पुट करायची. अगोदर वर कोणती टर्म आहे DL साइन थिटा. साइन थिटाची व्हॅल्यू किती घ्यायची कॅपिटल आर अपॉन इथे स्क्वेअर रूट ऑफ एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे. ती टर्म घेतली. त्याच्यानंतर डिवाइड बाय कशा आपण फक्त साइन थिटाची व्हॅल्यू पुट केलेली आहे इथे इंटू DL ॲज इट इज राहणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं इथे नेक्स्ट टर्म कोणती आहे आर स्क्वेअर. आरची व्हॅल्यू कुठून याच्यावरून घ्यायची. याचा स्क्वेअर केलं आर स्क्वेअर आहे. स्क्वेअर केलं तर काय राहणार फक्त एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर राहणार. एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं त्याचा इंटिग्रेशन. आता याला पुढे आपल्याला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्यासाठी अगोदर आपण याला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथे रेस टू 1 आहे आणि इथे रेस टू किती आहे 1/2. 1 + 1/2 3/2 होणार. म्हणजे इथे बी इज इक्वल्स टू किती येणार बी इज इक्वल्स टू म्यू 0 आय अपॉन 2 आणि इथे इंटिग्रेशनमध्ये फ्रॉम 0 टू इन्फिनिटी वर येणार कॅपिटल आर इंटू DL डिवायडेड बाय इथे येणार एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2 येणार. 3/2 कसं समजलं ना. इथे पॉवर किती स्क्वेअर रूट आहे म्हणजे पॉवर 1/2 आहे. इथे पॉवर 1 आहे. 1 + 1/2 किती होणार 3/2 होणार. ठीक आहे. तर याचा जर आपण डायरेक्टली आन्सर घेतलं कशाचं आता इथे हे जे आर आहे ना हे कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट का बरं आहे. आता इथे जर मी आर कन्सिडर केलं एवढं तर आता कोणत्याही पॉईंटवर आर म्हणजे काय परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. कुठं जरी पॉईंट घेतलं मी तर परपेंडिक्युलर डिस्टन्स काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे सेम राहणार म्हणून ते बाहेर येऊ शकतो. आणि जर हे मी टोटल इंटिग्रेशन जर सॉल्व केलं तर त्याचा आन्सर येत असतो बी इज इक्वल्स टू म्यू 0 आय इंटू आर डिवायडेड बाय 2 ही टर्म ॲज इट इज आणि याचा इंटिग्रेशन येत असतो 1/r स्क्वेअर. ठीक आहे. किती येत असतो 1/r स्क्वेअर. आता हे कुठून आलेलं आहे ते पण आपण बघूया. ठीक आहे. तर इथे काय करू अगोदर हे सॉल्व करून घेऊ म्हणजे इथं आर आणि इथलं आर कॅन्सल झालं. बी इज इक्वल्स टू किती येणार आहे म्यू 0 आय अपॉन 2πr. ठीक आहे. जर एखादी लॉंग स्ट्रेट वायर असेल तर त्यामध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असेल तर ती मॅग्नेटिक फील्ड किती असते म्यू 0 आय अपॉन 2πr. ठीक आहे. तर हे जे इंटिग्रेशन आहे ते कसं सॉल्व केलं ते पण आपण बघू. ठीक आहे. तर या अगोदर हे लिहून घ्या. स्क्रीन पॉज करा आणि एवढं लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण त्याचा इंटिग्रेशन कसं आलेलं आहे ते पण बघू. ठीक आहे. लिहून घेतलं. आता हे जे इंटिग्रेशन आहे याला सॉल्व करायची मेथड तुमचं मॅथमॅटिक्समध्ये इंटिग्रेशन पार्ट जर झाला असेल तर तुम्हाला एकदम सिम्पली समजून जाईल. इंटिग्रेशनचा पार्ट घेतो मी फक्त. इंटिग्रेशन आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन कोणतं आहे DL डिवायडेड बाय इथे काय आहे एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रेस टू 3/2. ठीक आहे. इथे आपल्याला मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करायची आहे. मेथड ऑफ सबस्टिट्यूशनसाठी एलची व्हॅल्यू पुट करायची. ठीक आहे. कशाची एलची. तर जर मी इथे टॅन थिटा घेतला तर टॅन थिटा किती येणार आहे टॅन थिटा येणार आहे याच्यावरून एल अपॉन आर. ठीक आहे. तर याच्यावरून एल इक्वल्स टू किती येणार टॅन थिटा इज इक्वल्स टू आर इंटू टॅन थिटा. किती येणार इथे आर इंटू टॅन थिटा येणार. ठीक आहे. फक्त इथे टॅन थिटा घ्यायचं त्याच्यावरून जी व्हॅल्यू येणार त्याच्यामध्ये एलसाठी ॲडजस्टमेंट करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएट केलं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे एलचा डेरिव्हेटिव्ह DL इज इक्वल्स टू आर हे कॉन्स्टंट आहे म्हणून ॲज इट इज टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर थिटा काय येणार आहे सेक्स स्क्वेअर थिटा इंटू इथे डी थिटानी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा केलेलं म्हणून काय करायचं इथे डी थिटा. म्हणजे याला काय केलं DL लेंथ विथ रिस्पेक्ट टू थिटा आपण डिफरन्शिएट केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर आपण सबस्टिट्यूट करतोय एलसाठी तर आपल्याला थिटासाठी पण काय करावं लागणार आहे सबस्टिट्यूट करावं लागणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इथे लोअर लिमिट किती होतं एल इज इक्वल्स टू 0.
ठीक आहे. तर आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू पण किती घ्यावं लागणार आहे, 0 घ्यावं लागेल. आता टॅन थिटा 0 कधी असतो, ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू किती असेल, 0 असेल. टॅन इनवर्स ऑफ 0 कधी असणार आहे तो टॅन, ज्यावेळेस ते थिटाची व्हॅल्यू 0 असेल. ठीक आहे. जर आपण लेंथची दुसरी व्हॅल्यू कन्सिडर केली, काय आहे ती, इन्फिनिटी. आता टॅन थिटा इज इक्वल्स टू इन्फिनिटी घ्यायचा आहे, सबस्टिट्यूट करायचं आहे. आता टॅन इन्फिनिटी कधी असतो, इनफायनाईट कधी असतो, ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू π/2 असते, 90 डिग्री. π/2 किती असणार आहे, टॅन π/2 किती असतो, इन्फिनिटी असतो. म्हणून काय घ्यायचं, थिटाची व्हॅल्यू ही पुट करायची. आता हे दोन्ही व्हॅल्यूज काय करायचे, इंटिग्रेशनमध्ये पुट करायचे. म्हणजे कसं, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम, आता लिमिट्स कोणते पुट करायचे, जिथं 0 होतं त्याच्याऐवजी काय घ्यायचं, इथे 0च घ्यायचं. ठीक आहे. जिथं इन्फिनिटी होतं त्याच्याऐवजी काय घ्यायचं, π/2 घ्यायचं. ठीक आहे. मेथड ऑफ सबस्टिट्यूशन यूज करतोय आपण इथे मॅथमॅटिक्समधली. त्याच्यानंतर इथे डीएलची व्हॅल्यू पुट करायची. काय आहे, आर सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा डिवायडेड बाय इथे एल स्क्वेअर म्हणजे काय आहे, इथे आर स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस किती आहे, इथे आर स्क्वेअर आहे. किती आहे इथे, आर स्क्वेअर. ठीक आहे. रेस टू 3/2. ओके. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज जर आपण पुट केले तर म्हणजे काय, आता याला सॉल्व करण्यासाठी इथे काय करावं लागणार आहे, आय इज इक्वल्स टू वरची टर्म ॲज इट इज घ्यायची. कोणती, इथे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 ॲज इट इज घ्यायचं. वर काय आहे, इथे सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा ॲज इट इज घ्यायचं. डिवायडेड बाय काय करायचं, आता इथे टॅनची व्हॅल्यू पुट करायची. टॅन म्हणजे काय असतो, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. इथे एक आर स्क्वेअर ॲज इट इज राहणार. ब्रॅकेटमध्ये काय येणार, इथे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 1. ओके. रेस टू 3/2. आता याच्यातमध्ये नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, इथे जे कॉस स्क्वेअर थिटा आहे ना, 1 कॉस स्क्वेअर थिटा हे पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचं. ठीक आहे. ब्रॅकेटच्या बाहेर जर घेतलं म्हणजे इथे आय इज इक्वल्स टू काय राहणार, 0 to π/2 इंटिग्रेशन, त्याच्यानंतर इथे सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा वर ॲज इट इज डिवायडेड बाय इथे आर स्क्वेअर. आणि इथे डिवाइड बाय इथे काय आहे, डिवायडेड बाय हे कॉस स्क्वेअर थिटा आपल्याला काय करायचं, ब्रॅकेटचे बाहेर घ्यायचं आहे. 1 ते पण कॉस स्क्वेअर थिटा आणि 1 कॉस स्क्वेअर थिटा घ्यायचं आहे. म्हणून जर आपण ते बाहेर घेतलं म्हणजे 1 कॉस स्क्वेअर थिटा आणि इथे रेस टू किती येणार आहे, 3/2. बाहेर घेतोय, पॉवर जी असणार आहे ते बाहेर येणार त्याच्याबरोबर. इंटू ब्रॅकेटमध्ये किती राहणार इथे साइन स्क्वेअर थिटा. आणि इथून जर ते बाहेर घेतले म्हणून इथे किती मल्टिप्लाय वर कॉस स्क्वेअर थिटानी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बरोबर. तर म्हणून इथे काय राहणार, कॉस स्क्वेअर थिटा राहणार. ठीक आहे. रेस टू 3/2. आता हे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा किती येणार आहे, 1. रेस टू काही पण असेल त्याचा तरी पण किती येणार आहे, 1. आणि हे कॉस स्क्वेअर थिटा आहे 1/1 ते आहे. तर म्हणून वर गेल्यानंतर काय होणार, ते आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 हे कॉस स्क्वेअर थिटा वर जाणार म्हणजे ते सेक स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 3/2 येणार. ठीक आहे. इंटू डी थिटा आणि खाली काय राहणार, फक्त आर स्क्वेअर राहणार. समजलं कसं असणार आहे. त्याच्यानंतर इथे आपण सेक स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू पुट करू शकतो. सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय, 1 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे आय इज इक्वल्स टू किती येणार इथे 0 to π/2. इथे सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे. इंटू इथे कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 3/2. आपण किती आहे 1/r स्क्वेअर आपण बाहेर पण घेऊ शकतो, कॉन्स्टंट टर्म आहे. इंटू डी थिटा. इथे याला आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं म्हणजे कसं, आय इज इक्वल्स टू ही टर्म 1/r स्क्वेअर ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 ॲज इट इज. त्याच्यानंतर 1 कॉस स्क्वेअर थिटा पण ॲज इट इज राहणार. ठीक आहे. आता आपल्याला याला स्प्लिट करायचं आहे 3/2ला. अगोदर काय केलं होतं आपण, कोणती स्टेपमध्ये ते स्टेप गेलेली वाटतात. ठीक आहे. इथपर्यंत एच खाली जे केले होते. आता आपल्याला काय करायचं, याला स्प्लिट करायचं म्हणजे काय येणार आहे, इथे एक टर्म म्हणजे कॉस स्क्वेअर थिटाची एक टर्म आणि कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 1/2 ची एक टर्म म्हणजे कशी, इथे येणार कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 1 इंटू कॉस स्क्वेअर थिटा रेस टू 3/2 इंटू डी थिटा येणार. ठीक आहे. समजलं कसं, याला 1/2 येणार इथे. आता 1 + 1/2 किती येणार, 3/2 राहणार. तीच टर्म आहे ॲज इट इज. ठीक आहे. रेस टू पॉवर 1 आहे ती कॅन्सल होऊन जाणार इथे. आणि ते कॉस स्क्वेअर थिटा रेस टू हाफ आहे, स्क्वेअर रूट केलं तर काय राहणार, फक्त इथे कॉस थिटा राहणार. म्हणजे फायनल टर्म काय आली इथे, इंटिग्रेशन
1/r² इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 इथे राहिलं फक्त कॉस थिटा इंटू डी थिटा. त्याच्यानंतर कॉस थिटाचा इंटिग्रेशन काय असतो साईन थिटा, म्हणजे आय इज इक्वल्स टू काय येणार इथे 1/r² इंटू इंटिग्रेशन सॉल्व केलेत किती येणार साईन थिटाचा कॉस थिटाचा साईन थिटा असणार आहे साईन थिटा इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2. ठीक आहे. थिटाची व्हॅल्यू अगोदर π/2 पुट करायची नंतर 0 π/2 पुट केलं किती येणार आहे हा 1/r² ॲज इट इज इथे येणार 1 मायनस 0 पुट केलं तर 0 येणार 1 मायनस 0 1 राहणार, म्हणजे इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला किती येत असतो 1/r². ठीक आहे. ती आपण व्हॅल्यू डायरेक्टली पुट केलेली होती. ठीक आहे. त्यामध्ये अगोदरची जे इक्वेशन सॉल्व करून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये आपण ॲज इट इज पुट केलं होतं. ठीक आहे. तुम्ही ॲज इट इज पुट केलं तरी चालेल आणि फुल मार्क्स जर पाहिजे तर तुम्हाला हे पूर्ण तिथे इंटिग्रेशन सॉल्व करावं लागेल. ठीक आहे. जर तुमचं मॅथमध्ये इंटिग्रेशन झालेलं असेल तर तुम्हाला एकदम इझिली हे अंडरस्टँड होऊन जाईल. ठीक आहे. तर हे होतं त्याच्यामधलं बायोट-सवार्ट्स लॉ आणि त्याचं जे ॲप्लिकेशन होतं कोणतं ॲप्लिकेशन करंट इन अ स्ट्रेट लॉंग वायर. तर हे त्याचं ॲप्लिकेशन होतं ते आज आपण स्टडी केलं. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच, बाकीचं जे रिमेनिंग पार्ट आहे आपण ते नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.